नमस्कार, आपण पाहत आहात नॅशनल क्राईम वॉच न्यूज. पुढील घटना. वेजापूर तालुक्यातील रोटेगाव परिसरात लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वेजापूर पोलिसांनी गोकुळ शिवाजी बावचे याच्याविरुद्ध बलात्कार, फसवणूक आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही नाशिक जिल्ह्यातील असून ती वैजापूरमधील एका फार्मसी महाविद्यालयात फार्मसीचे शिक्षण घेत होती. शिक्षणासोबतच ती शहरातील खासगी रुग्णालयात पार्ट टाईम नर्स म्हणूनही काम करत होती. उपचारासाठी आलेल्या गोकुळ बावचे याच्याशी तिची ओळख झाली होती. पुढे दोघांमध्ये मैत्री वाढून प्रेमसंबंध निर्माण झाले. तक्रारीनुसार आरोपीने तरुणीला लग्नाचे आश्वासन देत वेजापूर शहरातील विविध लॉज आणि हॉटेलमध्ये नेले. 10 जुलै 2025 रोजी रोटेगाव येथील एका लॉजमध्ये प्रथमच तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर जुलै 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत अनेक वेळा तिच्यावर अत्याचार करण्यात आले. पीडित तरुणीने वारंवार लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर आरोपीकडून टाळाटाळ सुरू झाली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने वेजापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पोलिसांकडून आरोपी आणि पीडितेतील मोबाईल कॉल रेकॉर्ड, चॅट तसेच लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज आणि नोंदवही तपासली जात आहे. संबंधित लॉज चालक आणि इतर व्यक्तींची चौकशी सुरू असून आरोपीच्या अटकेसाठी विशेष पथक सक्रिय करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे वेजापूर आणि रोटेगाव परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. रिपोर्टर अमोल कदम.